श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः. आपण ऐकत आहोत मृणालिनी जोशी यांनी लिहिलेल्या अमृतसिद्धी या स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्रात्मक कादंबरीचं वाचन. प्रकरण 18. स्वामी निजधामी चालले, भाग 2. 5:30च्या सुमाराला स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांना स्वामींनी बोलावून घेतलं. सद्गुरु माऊली लवकरच देहानं दूर जाणार आहे हे त्यांच्या कवितेवरून कळलंच होतं. गेले 3 महिने ते आपल्या मनाची तयारी करीत होते, पण प्रत्यक्ष प्रसंग जवळ येताच त्यांचं भावनाप्रधान कविमन हेलावलं. स्वामींनी त्यांच्याकडे प्रेमभरानं पाहिलं. डोळ्यांनीच म्हणाले, तू सुद्धा किती उशीर केलास यायला, तरी आधी सांगितलं होतं. क्षणभराच्या डोळा भेटीत जे काही द्यायचं होतं ते दिलं गेलं. सद्गुरूंचं सगुण रूप मनात साठवीत स्वामी सत्यदेवानंद मागल्या पावली बाहेर आले. त्यांना वाटलं आपलं देहभान जात आहे. त्याच अवस्थेत ते ओटीवर येऊन बसले. त्यांना जे दिलं होतं ते पेलावं, ते पचवण्याचं सामर्थ्य यावं आणि इतरांना त्यांनी ते समर्थपणानं द्यावं म्हणून स्वामींनी त्यांना गोड स्वरात पण स्पष्टपणानं आदेश दिला. आपण भजन करावं, पुष्कळ भजन करावं, तेच आपलं जीवन आहे. मग स्वामींनी पुण्याचे बाळासाहेब वाकडे यांना बोलवलं. हे 68 साली स्वामी चरणी रुजू झाले. पहिल्या भेटीतच स्वामींनी त्यांच्या इतक्या वर्षाच्या ज्ञानेश्वरी सेवेची पावती दिली होती. नित्यपाठातली तैसी भक्ता गीतेसी भेटी करी जो आदरेसी तो देहापाठी मजसी एकची होय. नेमकी ही ओवी त्यांना आली होती आणि स्वामींनी खरोखरच 73च्या श्रावण महिन्यात त्यांना माधवनाथ केलं होतं. त्यांचे ज्ञानेश्वरीवरचं उत्कट प्रेम आणि लोकांना आपलंसं करून त्यांना मार्गदर्शन करण्याची त्यांची हातोटी पाहून स्वामी त्यांच्यावर प्रसन्न झाले होते. म्हणून त्यांनी ज्ञात्या पुरुषाला अहंकाराचा वारा लागू नये, लोकेशणा आणि वित्तेषणा यांचा फास लागू नये, यासाठी जी पथ्य कटाक्षानं पाळावी लागतात त्यांची नीट कल्पना देऊन त्यांना सांप्रदायिक सोहम साधना मुमुक्षु मंडळींना द्यावी अशी अनुज्ञा दिली. नाथ संप्रदायात माधवनाथ म्हणून त्यांचा समावेश केला आणि आता स्वामी स्वरूपानंदांच्या प्रेमगंगेचा एक ओघ माधवनाथांच्या माध्यमातून वाहू लागला होता. स्वामींनी त्यांना उदंड आशीर्वाद दिले. भक्त मंडळीचं दर्शन झाल्यावर मग दिवे लागणीच्या सुमाराला देसायांच्या घरची सर्व मंडळी खोलीतून दर्शन घेऊन आली. स्वामींनी अत्यंत प्रेमानं त्यांना आशीर्वाद दिले. जवळजवळ 40 वर्षाच्या सहवासातल्या अनंत आठवणी उचंबळून आल्या. झालं, आता देहानं ऋणानुबंध संपत आला. खोलीसमोर पडवीत आणि अंगणात स्वामींच्या दर्शनासाठी आसावलेली अनेक माणसं आसवढाळीत उभी होती. सद्गुरु माऊलींचं सर्वांवर सारखंच प्रेम होतं, पण सगळ्यांना भेटणं त्यांना अशक्य होतं. म्हणून त्यांनी तिथूनच आशीर्वाद दिले. वत्सलतेने म्हणाले, बाळानो, माझ्या सुकन्यानो, आनंदात राहा, सर्वांवर प्रेम करा, अभ्यास करा, मी आहेच, तुमच्या जवळच आहे. ऐकलत? स्मरण केलं की सानिध्य आहेच. साऱ्या स्वामीप्रेमी भाविकांनी स्वरूपाश्रमाच्या कार्यालयात स्वामींच्या खुर्चीवर स्वामींचा मोठा फोटो ठेवला होता आणि तिथे त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी रामकृष्ण हरी हा जप अखंड चालला होता. अहोरात्र नामाचा गजर होत होता. कुणी मृत्युंजयाचा जप करीत होतं, कुणी सिद्ध चरित्र वाचत होतं. ज्याला जे सुचेल ते तो करत होता, पण आतून मात्र सर्वांचं लक्ष केंद्रित झालं होतं अनंत निवासातल्या आपल्या गुरु माऊलीवर. बाबा, भाऊ, डॉक्टर मिराशी, विजयदादा, प्रकाश जे कुणी खोलीतून बाहेर येईल त्याच्या भोवती कोंडाळं घालून माणसं अधीरतेनं विचारित होती, कसं आहे आप्पांचं? आणि ती मंडळीही स्वामींची लहानशी हालचाल सुद्धा तपशीलवार सांगत होती, ऐकणाऱ्याचं समाधान करीत होती. स्वामींना सर्वांचं मनोगत कळत होतं, संवेदना जाणवत होती. भक्तांचं प्रेम त्यांना सुखावीतही होतं, पण हे घडायचं अधूनमधून, कारण ते भावसमाधीतच मग्न असत, अपार्थिव वलयात वावरत असत. 30 जुलैच्या रात्री स्वामी असेच उत्कट भावावेशात होते. त्यांच्या मुखातून ओंकाराचा उद्घोष उमटू लागला. शेजारी असणाऱ्या मंडळींना त्यांनी रामकृष्ण हरीचा जप करायला सांगितलं. स्वामी स्वतःचं जीवनचित्र साक्षीत्वानं पाहत होते, मध्येच त्यात मिसळत होते, मध्येच वेगळे होत होते. पाहता पाहता त्यांना सती गंगामाई दिसल्या. त्यांना मिळालेल्या सिद्धाचा आशीर्वाद आणि त्या वंशातला आपला जन्म, कुठला जन्म आणि कुठला मृत्यू, आम्ही तर दत्तांश आहोत, अनादी आहोत, अमृतधारे तेच लिहून ठेवले, गंगामाईच्या वराचा दाखला दिला आहे. आजकालचे नवळीच आम्ही, जुने पुराणे जाणे,
असे दाखला नमूद केला पहा दप्तरी तेने. आणि मग स्वामी परब्रह्माच्या आविष्कारात उद्गरले, राम तो मीच, कृष्ण तो मीच, रामकृष्ण तो मीच. स्वामी क्षणभर थांबले. गुह्य प्रकट करावं की नाही? बाबांनी सांगितलं होतं, पण हे काय? बाबाच इशारा करताहेत, सांग म्हणताहेत. होय, अवतार समाप्तीच्या वेळी सांगायलाच हवं. त्या शांत स्वरूपाच्या अंतर्यामी लपलेल्या रौद्र स्वरूपाची ओळख करून द्यायलाच हवी. त्या सरशी स्वामी गरजून म्हणाले. त्यांच्या नाजूक प्रकृतीला आणि हळूवार वाणीला न शोभेशा आवेशानं म्हणाले, अक्कलकोट स्वामी तो मीच, समर्थ स्वामी तो मीच. पावस क्षेत्री माणसांची नुसती रीग लागली होती. माणसं येत होती आणि खोली बाहेरूनच स्वामींचं दर्शन घेऊन परत जात होती. हा सुद्धा एक चमत्कारच होता, कारण स्वामींच्या जवळ अंगारे नव्हते, तोडगे नव्हते, पक्वानांच्या पंक्ती इथे उठत नव्हत्या, लौकिक अर्थानं इथं काहीच नव्हतं. तरीही समाजाच्या सर्व थरातील माणसं इतका खर्च करून निलामच्या प्रवासाचा त्रास सोसून येत होती. बरं, तसं पाहिलं तर स्वामींचा शब्द तर राहोच, पण त्यांचं नीट दर्शनही त्यांना घडत नव्हतं. इतकं असूनही अंतरीच्या ओढीनं भाविक मंडळी येत होती. स्वामींच्या दारवंठ्यापुढं दंडवत घालीत होती. भक्तिभावानं स्वामींच्या खोलीचं, त्या देवस्थानाचं दुरूनच दर्शन घेत होती आणि समाधानानं परत जात होती. ऑगस्ट उजाडला. सोमवारची एकादशी टळली. तशीच गुरुवारची राखी पौर्णिमाही टळली. भक्तांना हायसं वाटलं, गंडांतर टळलं असं वाटलं. पण स्वामी आता फार दिवस थांबणार नव्हते. एकादशीच्या रात्री नित्याप्रमाणे स्वामींनी श्री भाऊराव देसाई यांच्या हातून दूध घेतलं. भाऊनी त्यांच्या अंगावरचं पांघरुण नीट केलं आणि ते दिवा मालवून बाकावर आडवे झाले. आजपर्यंतचा अनुभव असा की रात्री तासा दीड तासानं स्वामी जवळ ठेवलेल्या डबीवर हातानं हळूच टकटक करीत. ते ऐकून भाऊ उठत आणि केव्हा दूध केव्हा पाणी त्यांच्या इच्छेप्रमाणे मुखात घालीत. भाऊंची ही तपश्चर्या फार मोठी होती. त्यांना लागणारी झोप ही योगनिद्रेचाच एक प्रकार असावी, कारण त्याशिवाय हे असं हुकमी उठणं व्हायचं नाही. पुन्हा झोप सारखी चालवत असताना आणि काही वेळा अहोरात्र जागरण घडत असताना त्यांना थकवा नाही की कसला आजार नाही. असंही सद्गुरु कृपे वाचून सामान्य माणसाच्या बाबतीत घडायचं नाही. त्या रात्री स्वामींनी 1 वाजता थोडं दूध घेतलं. पुन्हा सकाळपर्यंत टकटक केलंच नाही. बरं, त्यांनी खून केल्या वाचून आपणहून काही द्यायचं नाही, त्यांना उठवायचं नाही, नव्हे तर त्यांना स्पर्शही करायचा नाही असा दंडक. इकडे भाऊंचा जीव वर खाली होऊ लागला. डाव्या कुशीवर आपल्या आराध्य दैवताच्या तसबिरीकडे तोंड करून स्वामी झोपले होते, शांत स्थिर. सकाळचे 7 वाजले. स्वामींनी खून केली. भाऊंनी तत्परतेनं मुखात पाणी घातलं. पुन्हा शांत. 8 वाजले. 2 चमचे दूध घेतलं. 8 वाजून 30 मिनिटं झाली. 2 चमचे पाणी घेतलं. त्याच वेळी भाऊंच्या मनात आलं की गंगा जवळ असावी. ते देवघरात गेले आणि त्यांनी गंगा विजयजवळ नेऊन दिली. तोपर्यंत 8 वाजून 45 मिनिटं होत आली होती. स्वामी किंचित कळत नकळत खोकले. त्यावेळी संजय लाड हा 15-16 वर्षाचा मुलगा त्यांच्या जवळ होता. तेवढ्यात विजयरावांनी खोलीत येऊन स्वामींच्या मुखात गंगा घातली. लगेच बाबा आत आले. त्यांनी नाडी पाहिली. काय घडलंय ते खरं म्हणजे स्पष्टच दिसत होतं, पण योग्यांच्या बाबतीत कोण कसा निर्वाळा देणार? बाबांना वाटलं आपण आप्पांच्या अगदी जवळचे, कदाचित मग गोंधळ नीट कळत नसेल, म्हणून त्यांनी डॉक्टर देवधरांना बोलवलं. त्याच वेळी योगायोगानं 15 ऑगस्ट असल्यामुळं समोरच्या शाळेत सरकारी डॉक्टर गुरव हे आले होते. त्यांनाही बोलावून घेतलं. सर्वांचं मत एकच पडलं. 9च्या सुमारास भरल्या डोळ्यांनी नि सद्गतीत कंठाने त्यांनी सर्वांनी निर्णय दिला की स्वामींनी देह सोडला आहे. जीर्ण वस्त्र टाकलं आहे. दिवा शांत झाला आहे. महापुरुषाचं महानिर्याण किती सहज, किती शांत, किती नियोजित. गुरुवार, गुरुपुष्यामृत योग, श्रावण मास, वद्य द्वादशी, आनंद नाम संवत्सर, शके 1896, 15 ऑगस्ट भगवान रामकृष्ण परमहंसांचं महानिर्याण, योगी महामानव अरविंदांचा जन्मदिन, पुण्यभूमी नि सिद्धभूमी भारताचा स्वातंत्र्य दिन, आत्मप्रभाव उजळणाऱ्या श्री गजानन महाराजांची जयंती. साधू म्हटल्यानं असा मंगल दिवस साधणार नाही. शोधू म्हटल्यानं असा मुहूर्त मिळणार नाही. आणू म्हटल्यानं अशी पर्वणी येणार नाही. अशा अमृत वेळेला पुण्य पर्वणी साधून मनानं निश्चित केलेल्या मंगल मुहूर्तावर शके 1825 शोभन नाम संवत्सरी मार्गशीर्ष वद्य द्वादशीला गौतमी तीरी पावस ग्रामे अवतीर्ण झालेलं आई जगदंबेचं हे लाडकं लेकरू, तिनं दिलेलं सर्व कार्य यथासांग पूर्ण करून शके 1896 आनंद नाम संवत्सरी
गुरुवार श्रावण वद्य द्वादशीला पुन्हा तिच्या कुशीत जाऊन दिसवलं. अनंताच्या अंतरंगात मिसळलं. गावोगावी संदेश गेले. घरोघरी दूरध्वनी खणखणले. पुणे, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, मिरज, अलिबाग, वसई, मुंबई, पार गोव्यापर्यंतची माणसं असतील तशी टाकोटाक पावसच्या दिशेनं मिळेल ते वाहन घेऊन येऊ लागली. गुरुवारपासून अहोरात्र माणसांची रीघ लागली. पावस क्षेत्रीचा परिसर यात्रेकरूंनी भरून गेला. आता यापुढील चरित्र आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. हरिओम तत्सत.